श्री स्वामी हो, समर्थ. येतो ताई. आता येतोय? येतोय, येतोय. बोला. हां. तर हो, येतोय माझा ताई अनुभव बोला. माझा असा अनुभव असा, की मी शंकराची सेवा केल्यापासून मी शांत पण झाली आणि मला खूप हॅपी वाटतंय. कारण साक्षात माझा परमेश्वर अभिषेक स्वीकार करतोय. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि दुसरा अनुभव असा, की मी बेलपत्र अभिषेकवर ठेवलेलं आणि अभिषेक पात्र चालूच होतं माझं. पण जसं ताई मंत्र म्हणत होती ना, तर त्या अभिषेकचं बेलपत्र असं वर-खाली, वर-खाली असं म्हणजे असं वाटत होतं, की ते स्वीकार करत होतं म्हणजे. आणि जेव्हा मी 5 मिनिटं पाहिलं, म्हणलं हे काय प्रकार? तो बेलपत्र असा गोल फिरला आणि तिथे ते आपण अभिषेक करतोय, तिथे असं थेंब पडतंय, तर तिथे असं हलतंय सारखं. आणि म्हटलं, "महाराज तुम्हीच आहेत का?" असं फक्त बोलली आणि ते पान हालत होते ते बंद झालं. पण मला व्हिडिओ नाही काढता आला. पण मी दुसरी व्हिडिओ काढली महाराजांचा चेहरा उमटला ते आणि मी खूप खुश आहे. आणि दादांना खूप खूप सुंदर खूप ताई. म्हणजे कोटी-कोटी प्रणाम. माझं लवकरात लवकर अजून सेवा वाढवावी एवढं स्वामी चरणी प्रार्थना आणि दादा चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. खूप छान श्री ताई. स्वामी 5-6 हो. दिवसामध्येच तुम्हाला एवढे सुंदर अनुभव आले. फोटो ॲडमिनमध्ये टाकलेत ना तुम्ही? बघतो हां आम्ही. ठीक आहे. श्री हो, स्वामी श्री हो. स्वामी समर्थ. समर्थ ताई. श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई बोला. हा ताई, मी औरंगाबादहून बोलते, म्हणजे संभाजीनगरहून. मला थोडासा सकाळी मोठ्याने बोला ना ताई. आवाज कमी सकाळ येतोय तुमचा. थोडं मोठ्याने बोला. हा सकाळी मला असा अनुभव आला, जप करताना. जप करत होते मी. तर त्यावेळेस एक पंचधातूची महादेवाचं शिवलिंग आणि आपलं जे नॉर्मल आहे काळं असतं ना ते दगडाचं, तर ते 2 शिवलिंग असे स्वप्नात दिसले मला, म्हणजे जप करता करता. आणि जे पंचधातूचं शिवलिंग होतं का, तर ते ह्या काळ्या शिवलिंगामध्ये असं समाविष्ट झालं. असं स्वप्न म्हणजे असा दृष्टांत झाला. आणि दुसरा त्याच वेळेस एक झाडाला अशी पालवी फुटायला लागली. असं एक झाड मस्त असं वर, 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 वर वाढत चाललंय ते असं छान. असा दृष्टांत झाला त्याच वेळेला. दोन्ही वेळा म्हणजे खूप जप करता करताच. हो, हो. हं. खूप छान एवढा आहे. छान फक्त अनुभव. त्या हो. पिंडीवरती ना आपण अभिषेक नाही करायचा घरामध्ये. पण आपली जी पंचधातूची पिंड असते ना, फक्त तीच हां. ठेवायची देवघरामध्ये आपल्या. हो. नाही, नाही. खूप ते छान. दृष्टांत खूप झाला मला तो. अच्छा, अच्छा. खूप छान माझ्याकडे ताई. म्हणजे छान संकेत आहेत. पंचधातूचीच आहे पिंड. हो, हो, हो. आणि दादांना स्वप्नामध्ये माझ्या तुम्हाला म्हणजे कोटी-कोटी प्रणाम. दादा जर असतील ना, तर त्यांच्यापर्यंत माझा एक निरोप म्हणजे की औदुंबराला 108 प्रदक्षिणा मी सुरू केलेल्या आहेत. मी निरोप म्हणजे हे नाही केलेलं, मेसेज अजून बघितलेला नाही. तर मग आता मी सांगते त्यांना, की तेवढं त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि मला आशीर्वाद असावेत. ती सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी. हो ताई. हो, आपण जेव्हा इथं सेवेमध्ये असतो ना, हो. प्रत्येकासाठी स्वामींचा आणि दादांचा आशीर्वाद असतोच हो, असतो. साक्षात असतात, अगदी सोबत असतात. हो, हो. हो, असतातच. हो. हो. श्री आपण स्वामी म्हटलं, समर्थ. नाही म्हटलं तरी हां, हो, हां. हो, हो. हो, हो. श्री स्वामी समर्थ. श्री हो. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ. दादांना कोटी कोटी प्रणाम. मी ह्या सेवेत ताई जॉईन झालेली 4 महिने झालेत. नाव गाव सांगा ना ताई तुमचं. मी पूजा काळे गोटवीवरनं बोलते, श्रीगोंदा तालुका. हां, बोला ना ताई. मी ह्या सेवेत म्हणजे 4 महिने झालेत जॉईन झालेली. मला दादांनी ना सेवा दिलेल्या होत्या आणि त्यातली एक म्हणजे पूर्ण सेवा झाल्यात माझ्या. एक पितृदोषाची सेवा केली आम्ही. माझ्या मिस्टरांना पायांना खूप जखमा वगैरे झालेल्या होत्या आणि ते येतच नव्हते म्हणजे पितृसेवा करायला. मग मी त्यांना दादांना स्वामींना विनंती केली की त्यांना लावा म्हणून. मग आले ते माझ्याबरोबर आणि त्यांचा पाय 3 दिवसात आहे ना ताई पूर्ण क्लिअर झाला. म्हणजे आपल्या पायासारखा पाय झाला. त्यांना आवाज नाही येत आहे ताई सांगितला तुमचा. होता डॉक्टरने. आणि पायाची नख जी होते ना पूर्ण म्हणजे 3 पाय एका पायाची 3 बोटं अख्खे काळे झालेले होते. ती काळी जी नख होते ना ती पूर्ण पांढरे झाले आणि पायाला कसलीही जखम नाही, काहीच नाही, भेग सुद्धा नाही. पूर्ण पाय स्वच्छ आणि असा आपल्या पायासारखा पाय झाला. खूप सुंदर. खूप मोठा अनुभव आहे ताई. खूप मोठा अनुभव आहे. छान.
ताई आणि तुम्ही करा ना, डबल आवाज येतो त्यामुळे. मी काय म्हणते, मला नवनाथाचं दादांनी पारायण सांगितलंय. मग आता मी ती हां. चालू करायचंय, पण मला का कुणास ठाऊक असं मनातनं थोडी भीती वाटते. काहीच नाही घाबरण्याचं कारण ताई. भीतीचा विषय ताई तुमचा स्पीकर प्लीज कमी करा. त्यामुळं ना म्हणजे मी काय बोलतेय ना मलाच कळत नाहीये. डबल आवाज येतोय ना त्यामुळे. स्पीकर म्यूट करा मग तुमचं. हां, काही घाबरण्याचं काहीच नसतं ताई. फक्त आपण जे नियम आहेत ते पाळून व्यवस्थित पारायण करायचं. काहीच नाही. घाबरण्याचा काही प्रश्न आला तेव्हा. काहीच हरकत नाहीये. करून घ्या ती पण सेवा हां. आणि तुम्हाला जी काही शंका असेल त्याबद्दल तर जे तुमच्या ओळखीचे ॲडमिन असतील ना त्यांना विचारा तुम्ही. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. दादांनी खूप आशीर्वाद म्हणजे मला ही सेवा करण्यासाठी मी दादांचं खूप हे करते. पण का कुणास ठाऊक माझ्या मनात अशी का इच्छा होईना, मी इथपर्यंतच्या सगळ्या सेवा दादांनी सांगितलेल्या पूर्ण केल्या. मला आतापर्यंत कसली भीती वाटली नाही, काही नाही, काहीच नाही. पण नवनाथाची सेवा करायची म्हणलं की माझं पायच असा हे होईना. नाही काही नसतं तसं आपल्या सेवेमध्ये पण राहता येईल. तुमचा माईक म्यूट करा ताई 1 मिनिट. आपल्या ज्या सेवा आहेत, ज्या इथल्या आपल्या दिवसभरात असतात 2-3 वेळेसच्या त्या कंटिन्यू करा आणि ते तीर्थ घेत राहा. बघा तुम्ही आपोआप तुम्हाला ती ताकद मिळेल, ती ऊर्जा मिळेल की ते पुढे करावं आणि विनंती करा स्वामींना, दादांना की तुम्ही माझ्याकडून हे करून घ्या राहिलेली सेवा आणि करायला लागा. बघा तुम्हाला समजणार नाही ताई कधी होईल तुमची सेवा ती. आणि मनातही आणू नका. आपण जेव्हा सारखे-सारखे तेच विचार करतो ना, मग ते तसंच आपल्याला जास्त वाटत राहतं. अजिबात असा विचार करायचा नाही मनात हं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.